सत्संगाची प्रेमाने बोलूया. धन निरंकारची सत्संगाची 15 ऑगस्टच्या हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना. आज मुक्तीपर्व पण आहे. निरंकारी मिशन मुक्तीपर्व दिन हा मनवतात. तर सत्संगाची जगन्माता बुद्धवती यांची भक्ती खरोखरच सत्संगाची, त्यांचा त्याग, एवढी भक्ती आपल्याला सहज अवस्था आहे तरी आपण नाही करू शकत सत्संगाची. तेव्हाच्या काळात तर किती कठीण होती परिस्थिती, तरी पण माताजींनी सेवाचा भाव त्यांचा कमी नाही पडला. सत्संगाची किती महापुरुष आले तरी त्यांची प्रसादी बनवणे. आणि जेव्हा त्यांचा मुलगा रात्री 2 वाजता ब्रह्मलीन झाले, तरी सत्संगाची सकाळी त्यांच्याकडे संगत झाली, सत्संग झाला आणि त्यांनी चहा प्रसादी सगळ्या संत महापुरुषांना दिलं आणि त्यांच्या चेहऱ्यावर एक शिकणसुद्धा नव्हती. तेव्हा बुटासिंगजी महाराजांनी सत्संगातला विचारलं, तुम्हाला माता बुद्धवतींजी शहनशाह बाबाजी यांच्या चेहऱ्यावर काही शिकंज दिसते का? संत महापुरुष म्हणतात, नाही, त्यांचा चेहरा तर आनंदी दिसतो नेहमीप्रमाणे. मग ते म्हणतात, त्यांच्या मुलांनी रात्री 2 वाजता देह त्यागला आहे, ब्रह्मलीन झाले आहे. अशी ही गुरुभक्ती असते सत्संगाची. खरोखरच म्हणून म्हटलं आहे, आठवावे गुरुबच्चन यांचे बलिदान. मिशनकरिता वाहिले त्यांनी पंचप्राण. चाचा प्रतापसिंह यांची सेवा महान. जगले गुरुसाठी ते संतशीलवान. सद्गुरु कृपे तया तृप्ती मिळाली. जिवंतच जीवाला या मुक्ती मिळाली. खरोखरच आहे सत्संगाची. आपल्याला पण जिवंतपणे प्रेम, नम्रता, सहनशीलता, सत्संग, सेवा करून जीवन सुखमय बनवायचं. सत्संगाची प्रेमाने बोलूया. धन्यकारची